श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 75. 16व्या अध्यायामध्ये दैवी गुणसंपत्तीचं वर्णन करताना अभय या गुणाचं वर्णन आपण 74व्या भागामध्ये पाहिलं. आता पुढचा जो गुण आहे तो आहे सत्व संशुद्धी, म्हणजे संसाराशी अनासक्त होऊन भगवंताशी अंतःकरणाने आसक्त राहणं, याला म्हणायचं सत्व संशुद्धी. आपला पूर्ण फोकस, उद्देश अर्थात लक्ष्य केवळ भगवत प्राप्तीच जेव्हा असतं तेव्हा अंतःकरण शुद्ध व्हायला मदत होते. तसे अंतःकरणाचे 3 दोष सांगितलेले आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. हे ते 3 दोष. आता हे 3 दोष म्हणजे मलामध्ये काय असतं? मल म्हणजे मनाची अशुद्धता, राग, द्वेष, लोभ, ईर्ष्या कोणाप्रती. याचा परिणाम काय होतो की योग्य काय अयोग्य काय ते कळत नाही, इतकं मलिन असतं ते मन. पुढचा दोष आहे तो विक्षेप. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, अस्थिरता, शांतता नसते मनात. आणि तिसरा दोष आहे आवरण. आवरण म्हणजे पडदा. आवरण म्हणजे पडदा. जसा पडदा पडलेला असतो एखाद्या गोष्टीवर, तर काय आहे ते आतली वस्तू कळत नाही ना, तसं सत्य वस्तू झाकून टाकणारा हा अज्ञानाचा पडदा आहे. आणि मग त्याचा परिणाम काय होतो की सत्य आपल्याला समजत नाही, सत्य समजून घेणं कठीण जातं. मग आता हे दोष कसे दूर होतील? मग ते दोष दूर करण्यासाठी आपल्याला शास्त्रच उपाय सांगतं. मलदोष दूर करण्यासाठी निष्काम भावनेने कर्म करावं, सर्व लोकांची सेवा करावी. विक्षेप दूर करण्यासाठी उपासना करायची. आवरण दोष दूर होतो ज्ञानाने. ज्ञान आलं की त्वरित अज्ञान निघून जातं. जसं उजेडाला तर अंधार राहूच शकत नाही, तद्वत. माणसं व्यवहारामध्ये वागताना एक वागतात, म्हणजे कपट करतात, स्वार्थीपणा असतो मनामध्ये आणि दाखवतात काही वेगळं, अनितीनी कामं करत असतात. आणि तीच माणसं जेव्हा भजन पूजन काही धार्मिक कार्यक्रम असले की अगदीच वेगळी वागतात, म्हणजे अगदी साधेपणाचा आव आणतात. अशा दुतर्फी वागण्याने काय होतं? अंतःकरण मलिन होत जातं, अशुद्ध होत जातं. म्हणजे परमार्थात व्यवहारात असं वेगवेगळं वागू नये अशी धारणा एक झालेली असते पक्की, की परमार्थ काय वेगळा आहे, व्यवहार वेगळा असतो, त्यात वेगळं वागावं लागतं. हे दोन्ही विभाग वेगळे जरी असले तरी व्यवहारातल्या अवगुणांचा, कपटाचा, बेईमानीचा परिणाम अंतःकरणावर होतच असतो. आणि अशा अशुद्ध अंतःकरणाने उपासना कधीच होत नसते. भगवंताकडे लक्षच लागत नाही. भगवंत, नाम, उपासना, ग्रंथवाचन हे अगदी नावडीचे विषय होऊन जातात आणि तो भगवंतापासून दुरावत जातो. हातून त्याच्या पापकर्म होत जातात आणि पापकर्माचं फल आज न उद्या भोगावं लागतं, भोगणं प्राप्तच असतं. अशा व्यक्तीचं चित्त नेहमी विचलित राहतं, साधनेत लक्ष लागत नाही. म्हणून प्रपंच काय, परमार्थ काय, म्हणजे व्यवहारात, कामधंद्यात सर्वत्र अंतःकरण शुद्धी महत्वाची सांगितली आहे. आपल्याशी गैर वागलेल्या माणसाचे अपराध सुद्धा क्षमा करता आले पाहिजेत. असं केल्याने अंतःकरण शुद्धी होते. तेच वाईट विचार मनात धरून बसल्यास मनातला मल वाढत जातो. मनाला प्राधान्य द्यायचंच नाहीये. प्रधान कोण आहे? भगवंत. प्रेम भगती जल बिनु रघुराई, अभिअंतर मल कबहू न जाई. रामचरितमानस. रघुनाथाविषयीच्या प्रेम भक्तीच्या जलाशिवाय आतला मळ निघत नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.